कारण आम्ही देवाचे लेकर आहोत. मग या 14व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये काय म्हटलं त्यानं की प्रत्येकाला म्हटलं बरं का, लक्षात घ्या, प्रत्येक सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते. मग आता ते काय पाठी घेऊन विटा घेऊन बांधकामाला जाते का? नाही, ते काम आहे तो भाग वेगळा. स्त्रिया काम करतात मला त्याच्याबद्दल नाही माहित, पण प्रत्येक सुज्ञ स्त्री म्हटलं हुशार, बुद्धिमान, बुद्धीच्या पलीकडे सुज्ञ म्हटलंय. सुज्ञ स्त्री आपलं घर काय करते? बांधते. घर म्हणजे कुटुंब बांधते, परिवार बांधते. मग त्या घरामध्ये नवरा आहे, सासू आहे, सासरे आहे, सगळं घर आहे, परिवार आहे. त्या घराला काय करते? टिकवून ठेवते. आता हल्ली फक्त स्वतंत्र कुटुंब योजना आली, पूर्वी एकत्रित कुटुंब योजना होती. आणि हा शलोमोन राजा त्याच्याबद्दल सांगत आहे की प्रत्येक सुज्ञ स्त्री आपलं घर काय करते? बांधते. घर बांधणं, परिवार टिकवून ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि संसार करताना, संसार जगताना, संसारात जाताना पुष्कळ त्रासांना, कष्टाला सामोरे जावं लागतं. जी स्त्री आपल्या घरासाठी कष्ट करते, जी स्त्री आपल्या घरासाठी पहाटे उठते, जी स्त्री आपल्या घरासाठी रात्रंदिवस कष्ट करते, त्याची कधीच मोबदला मागत नाही, तिला सुज्ञ म्हटलंय. मग बायना बाई असं म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा तुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. त्या संसारामध्ये चटके खाल्ल्याशिवाय सुखाची भाकर मिळत नाही. ती जर कुरकुर करत होती म्हणजे मी तुझ्या बापासाठी नाही करणार, तुझ्या आईचं मी करणार नाही, तुझ्या भावाचं मला काही घेणं देणं नाही, तर घर फोटो लागतो. सुज्ञ स्त्री म्हटलं का तिला? काय म्हटलंय? मूर्ख स्त्री आपल्या हातानं घर पाडून टाकते. मला नांदायचंच नाही, मला राहायचंच नाही. घरात वाद भांडण सुरू. काय म्हटलं पवित्र शास्त्रामध्ये? सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते. आईला सुज्ञ म्हटलं. आपण म्हणतो की माझी आई फार चांगली आहे, सुज्ञ आहे. आईला सुज्ञ म्हटले. आणि ती आई आपला संसार सांभाळत असताना, त्या संसाराचा गाडा ओढत असताना कधी घरातून कोणाकडून मोबदला मागत नाही. तुम्ही पाहिलं का? आज आईची सुट्टी आहे, सगळ्या लेकरांनी घ्या. जर आईची सुट्टी असेल तर काय होईल? भाकर मिळणार. त्याच्या घरी समजा आपण काहीच आहे अजून, बाकीचं सुनबाई आले नाही, सुट्टी घेतली सगळ्या आईनी, सुनांनी पण सुट्ट्या घेतल्या. आज सुट्टी, आज हॉलिडे, बँक हॉलिडे, आम्ही काम करणार नाही. होईल का? घरामध्ये चालेल का? घरामध्ये साबणापासून, टावेलापासून, कंगव्यापासून, तेलापासून सगळं कोणाला विचारतात? आईला. अरे कुठे ठेवलंय? नवरा असेल तर बायकोला विचारतो, लेकरा असेल तर त्या आईला विचारतात, मोठ्या असेल तर त्या घराच्या स्त्रीला विचारतात कुठे ठेवलंय. तिला कधीच सुट्टी नसते. तिच्या कामाचा टायमिंग कधी चालू होत नाही आणि कधी संपत नाही.